जे माणूस चांगले विचार करतो त्याचं चांगलं होते। कारण माणसाच्या अंगावरचे कपडे फाटके असले तरी चालेल, परंतु त्या माणसाचे विचार मात्र फाटके नसावे। एका वेळेस फाटके कपडे घातले तरी चालेल, परंतु विचार मात्र आपले भिकारीपणाने नसावे आणि फाटके सुद्धा नसावे। विचार मात्र ब्रँड असले पाहिजे। जसे काही काही प्रॉडक्ट एवढे ब्रँड राहतात, तसं आपण सुद्धा ब्रँड राहिलं पाहिजे। कारण आपली जी क्वालिटी आहे आपल्या स्वभावावरून आहे। या जगामध्ये काही लोकांना एवढा गर्व आहे, कोणाला कलेचा गर्व आहे, कोणाला तबला वाजवण्याचा गर्व आहे, तर कोणाला कीबोर्ड वाजवण्याचा गर्व आहे, तर कोणाला गायन करण्याचा गर्व आहे, तर कोणाला ऑपरेटिंग करण्याचा गर्व आहे। कारण कोणाला पखवाज वाजवण्याचा गर्व आहे, कोणाला काही ना काही तरी गर्व आहे। तर मी तुम्हाला सांगेल, माणसाच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर गर्व कोणत्याच गोष्टीचा नसावा। कारण गर्वाचे घर कुठे आहे? खाली आहे। राजा रावण प्रत्येकांना माहिती आहे ना तुम्हाला? राजा रावण कोण होता? राजा रावण साक्षात फार मोठा राजा, लंकेचा राजा रावण। आणि भगवान भोले बाबाचा मेन सर्वात जवळचा भक्त होता। ज्या भोले बाबांनी स्वतःची पत्नी राजा रावणाला दान दिली, बघा ते किती जवळचा भक्त असेल। कोणी कोणाची बायको देते का? एखाद्याला म्हटलं तुम्ही तुमची आजच्या दिवस बायको आम्हाला दान द्या, कोणी देईल का? देत नाही। आप्पाजी देईल का? हो नाही दे का? कारण कोणीतरी स्वतःची बायको कशी देईल होती? आपली अर्धांगिनी आहे। परंतु त्या राजा रावणानं स्वतःची बायको दिली, मग तो राजा रावण साधारण असन का? एक म्हणला राजा रावणाला डोके किती? मी म्हटलं राजा रावणाला 10 डोके। तो म्हणला मग राजा रावण रात्रीचा झोपत कसा होता? मी म्हणलं एक मुंडका काढत होता आणि एका मुंडक्यावरती झोपत होता। कारण काही माणसाचं एवढं डोकं चालते, जिथं आपलं डोकं चालणं बंद पडते तिथं तेव्हापासून त्याचं डोकं चालणं चालू होते। काही या जगामध्ये लोकाला फार नॉलेज आहे कोण्या गोष्टीचं। मग त्या राजा रावणासारखे टिकले नाही तर तुम्ही आम्ही कोणाशी टिकणार का बरं? आपण काय 5 एकरावाले, 10 एकरावाले, 50 एकरावाले त्याच्यावरती आहो का? त्याच्यावर नाही। मग तरी सुद्धा आपल्याला थोडं असलं की एवढं गर्व आहे, त्याला वाटते मी आहे तर या कुरझडीमध्ये कोणीच नाही। अरे बाबा तू उलटा पडला की तुला उचलायला कोणी येत? तिळ भर जरी होय अभिमान, तिळ भर जरी होय अभिमान, तिळ भर जरी होय अभिमान, तिळ भर जरी होय अभिमान। तोच मान भार देवा, मेरू तोच मान भार देवा, हॅलो मेरू तोच मान भार देवा, मेरू तोच मान भार देवा, तिळ भर जरी होय अभिमान, तिळ भर जरी होय अभिमान, तिळ भर जरी होय अभिमान, तिळ भर जरी होय अभिमान।
कृष्ण भगवान की जय जय श्री राधेश्याम तीळ भरी जरी होय अभिमान तीळ जर भरी जर का अभिमान झाला तरी भगवंत त्याला खाली ठेवतो डायरेक्ट खाली थेट कारण श्री तुकोबाराय म्हणतात काय म्हणतात तुकोबाराय कारण तुकोबारायाचे जे शब्द होते अनमोल किमतीचे होते तुकोबाराय म्हणतात मुंगी साखरेचा रवा एवढंच तर काय लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा तुकोबाराय काय म्हणतात देवा द्यायचंच असेल ना तर मुंगी एवढं मात्र आम्हाला छोट दे लहानपणा देगा देवा लहानपणा देगा देवा आवाज आवाज लहानपणा देगा देवा लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा लहानपणा देगा देवा लहानपणा देगा देवा लहानपणा देगा देवा गोपाल कृष्ण भगवान की जय 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 श्री राधेश्याम लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा देवा काय दे तर मात्र लहानपण दे त्याच्यावर तर काहीच देऊ नको म्हणून मी तुम्हाला सांगते कोणत्याच गोष्टीचा गर्व करू नका कारण हे सर्व सोडून मात्र आपल्याला जावं लागतं किती जरी तुम्ही माझं 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 केलं तरी मात्र सर्वांना सोडून सर्वांचा त्याग करून डायरेक्ट थेट कुठे जावं लागते यम लोकामध्ये यम सदनाला कारण प्रत्येक जण मात्र सर्व गेले तपी गेले जपी गेले ज्ञानी गेले देव गेले तुम्ही जाणार मी जाणार अख्खं जग जाणार इथे परमानन कोण होणी आलं का कोणीच इथं परमानन होऊन नाही आला म्हणतात ना पुनरवित्तम पुनरमित्रम पुनरभाया पुनरमयीत सर्व पुनरलभे न शरीरम पुन्हा पुन्हा गेलेली बायको परत मिळवता येते गेलेला पैसा परत मिळवता येते गेलेला बंगला गाडी धन दौलत इस्टेट प्रॉपर्टी पैसा आदला सर्व काही परत मिळवता येते परंतु एकदा जर का हा देह हे शरीर सोडून गेलं ना तर मात्र परत मिळवता येत नाही नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा
गोपाल कृष्ण भगवान की जय श्री राधेश्याम। नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना, कारण हे नरदेह दुर्लभ मात्र जाणार आहे, म्हणून माणसाच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर कसल्याच गोष्टीचा गर्व नाही, गर्व करू नये, कारण देणारा घेणारा आणि नेणारा तो आहे। एखाद्याला जर का गोड गायन येत असेल, त्याची चाल ऐकायला एवढी भारी वाटत असेल, एवढी भारी वाटत असेल की त्याचं गायनच ऐकावं वाटते, परंतु त्याला जर का थोडा जर का भाव दिला तर लगेच त्याला काय पणा येते, मी पणा येते, त्याला वाटते मी गायन करते तसं या विश्वामध्ये तर का या जगामध्ये कोणी करत नाही। हे झालं गायकायचं। आता पखवाजाचं, एखाद्याला गोड पखवाज वाजवताला साली वगैरे थाप वगैरे त्याची गोड असली, एखाद्या महाराजात म्हटलं वा तुमची थाप काय गोड आहे हो, ऐकतच राहावी वाटते, लगेच त्याची छाती फुगते, त्याला वाटते माझ्यासारखी थाप गोड या जगामध्ये कोणाचीच नाही, आलं त्याला गर्व। तसंच तबल्यावाल्याचं सुद्धा आहे, थोडं जर का कोणा म्हटलं तुम्ही तबला गोड वाजवता, याला त्याला गर्व, म्हणून चैतन्य दादाला म्हणत जाऊ नका बरं का, नाही तर पुढल्या वर्षी आपल्यासोबत येणार नाही। कसं आहे तसं गर्वाचं घर खाली आहे, तो काही गर्व करत नाही, कारण तो छोटा आहे, खोडकर आहे का नाही। रूप देणारा घेणारा तो आहे, जर एखाद्याला सुंदर रूप दिलं ना, त्या रूपाचा गर्व कधीच करू नये, कारण हे तारुण्यामधलं रूप आहे। ज्यावेळेस तारुण्य पण माणसाच्या जीवनामधलं निघून जाते, त्यावेळेस पहिल्यासारखं रूप म्हातारपणी राहते का हो, नाही। एक म्हातारी 80 वर्षाची म्हातारी आहे का, उदाहरण देते मी तुम्हाला, 80 वर्षाची म्हातारी एका आरशाच्या दुकानामध्ये गेली आणि आरशाच्या दुकानामध्ये गेल्याच्या नंतर त्या दुकानदाराला म्हणत आहे, दादा मला एक आरसा दाखवा, थोडा छोटा नाही आणि थोडा मोठा नाही, थोडा मध्यम दाखवा। दुकानदार म्हणला ठीक आहे आजी इथे बसा। दुकानदाराने 10 रुपयाचा आरसा आणला, 20 रुपयाचा आरसा आणला, 50 रुपयाचा आरसा आणला। म्हातारीने 10 रुपयाच्या आरशामध्ये पाहिलं, म्हातारीला वाटलं अरे आपण चांगलं दिसत नाही, परत 20 रुपयाचा घेतला, 30 रुपयाचा घेतला, 50 रुपयाचा घेतला, 100चा घेतला, 200चा घेतला, 500चा घेतला, तरी सुद्धा म्हातारीला मात्र चेहरा त्या आरशामध्ये काही चांगला दिसेना। असे करता करता म्हातारी 3 दुकानं फिरली आणि 3 दुकानं फिरल्याच्या नंतर म्हातारी 4थ्या दुकानामध्ये गेली आणि 4थ्या दुकानामध्ये गेल्याच्या नंतर त्या दुकानदाराने सुद्धा कमीत कमी 10 ते 20 आरसे दाखविले आणि 10 ते 20 आरसे दाखवल्याच्या नंतर दुकानदार म्हणत आहे आजी तुम्हाला कोण्या क्वालिटीचा आरसा पाहिजे ते तरी आम्हाला सांगा। म्हातारी म्हणत आहे अरे 4 दुकानं फिरली मी, किती 4 दुकानं, 5व्या तुझ्या दुकानामध्ये आणले, तुझ्याकडे सुद्धा 20 आरसे पाहिले, तरी सुद्धा जसा माझ्या लेवलचा आरसा मला पाहिजे तसा आरसा तुझ्या दुकानामध्ये नाही आहे। दुकानदार म्हणत आहे आजी अहो तुम्हाला आरसा कोण्या रूपाचा पाहिजे, कसा पाहिजे ते तरी सांगा, म्हणजे मी तुम्हाला आणून देईन। बघा म्हातारीने किती गोड उत्तर दिलं, 80 वर्षाची म्हातारी, आणि तिचं उत्तर कसं होतं बघा। म्हातारी म्हणत आहे अरे जशी मी आधी 20 वर्षाची दिसत होती तसा आरसा मला आता पाहिजे। कसा, जशी मी आधी 20 वर्षाची दिसायची ना त्या आरशामध्ये, तसाच मला आरसा आता पाहिजे। तसा आरसा परत घेता येईल का? नाही घेता येईल का? कारण आपलं वय निघून गेलं, परत तेच तारुण्य आपल्याला मिळेल का? काही जरी करतो म्हटलं, किती पैसा धन दौलत इस्टेट प्रॉपर्टी देतो म्हटलं, तरी सुद्धा गेलेलं तारुण्य मात्र परत मिळवता येत नाही, गेलेली वेळ सुद्धा परत मिळवता येत नाही, गेलेली काळ सुद्धा परत मिळवता येत नाही, गेलेला क्षण सुद्धा परत मिळवता येत नाही। म्हणून माणसानं क्षणाक्षणाचा विचार केला पाहिजे। श्री तुकोबाराय म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार।
राधे करावा विचार करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ हो नाशिवंत देह जाणार सकळ कृष्ण भगवान की जय जय श्री राधेशा क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. माणसाच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर माणसानं क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे. जो माणूस क्षणाक्षणाला विचार करत असेल तो माणूस हा भवसिंधू तरुण जातो. त्याशिवाय हा भवसिंधू तरुण जाता येत नाही. म्हणून शुकदेव महाराज राजा परीक्षितजींना सांगत आहे, राजा 3ऱ्या स्कंदातली कथा आहे. ती कथा म्हणजेच शतरूपा राणीच्या मुलीची आणि स्वयंभू मनूच्या लाडक्या मुलीची. तिचं नाव आहे देवहूती. कारण ही देवहूती महान प्रतिव्रता होती. म्हणतात ना, पतीची यमता अनुसरुणी पतिव्रता. कशी होती ही प्रतिव्रता? फार श्रेष्ठ एकनिष्ठ प्रतिव्रता होती. शुकदेवजी महाराज राजांना सांगत आहे, राजा आज ब्रह्मदेव साक्षात स्वयंभू मनूंना सांगत आहे, स्वयंभू मनू जी देहूती आहे ती देहूती मात्र तू कर्दमाना अर्पण कर्दम ऋषींना अर्पण कर. तुझी मुलगी त्याला देऊन टाक. स्वयंभू मनू म्हणले, ठीक आहे. इकडे आज कर्दम ऋषीकडे देव आले आणि देवाने सांगितलं, कर्दमा तुला विवाह करायचा आहे. कर्दम ऋषी म्हणले, नाही मी विवाह करणार नाही, कारण मला संन्यासी राहायचं आहे. या संसारामध्ये मला पडायचं नाही, कारण हा संसार फार माया जाळेमध्ये आहे आणि फार अडकलेला आहे. या संसारामध्ये मला अडकायचं नाही. या संसारापासून माझी वासना थोडी दूर ठेवा, कारण जिकडे तिकडे पहा या संसारामध्ये सर्व दुःखच आहे, सुख मात्र कुठेच नाही. प्रत्येक संसारातल्या लोकांना वाटते हा दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे संसार, दुःख बांधवडी आहे संसार, दुःख बांधवडी आहे संसार. गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधेशा. दुःख बांधवडी आहे हा संसार. या संसारामध्ये सर्व दुःख आहे, सुख मात्र आजपर्यंत कधी कोणाला लागलं नाही आणि लागणार सुद्धा नाही. आज कर्दम ऋषी म्हणले, नाही देवा मी विवाह करणार नाही. परंतु देव म्हणले, तुला विवाह करावाच लागेल, कारण मला अवतार घ्यायचा आहे. कर्दम ऋषी म्हणले, ठीक आहे मी विवाह
करायला तयार आहे, परंतु ज्यावेळेस मला पुत्र संतान झाली की लगेच मात्र मी संन्यास घेईल. भगवंत म्हणले ठीक आहे, तथास्तु. आज कर्दम ऋषीच्या आश्रमामध्ये देहूती आणि शत्रुरूपा राणी स्वयंभू म्हणून ज्यावेळेस सर्व मात्र कर्दम ऋषीच्या आश्रमामध्ये आले आणि कर्दम ऋषीच्या आश्रमामध्ये आल्याच्या नंतर आज कर्दम ऋषीने तिघांना सुद्धा आसन बसायला दिलं. त्यावेळेस ऐ शांत बसा, बच्चे पार्टी. आज कर्दम ऋषी स्वयंभू म्हणू लागले, आले तुम्ही? स्वयंभू म्हणत आहे, हो. आमची सर्वात लाडकी सर्व गुण संपन्न असणारी मुलगी, तिचं नाव आहे देहूती. ही देहूती मात्र तुम्हाला अर्पण करण्याकरिता मात्र आम्ही इथे आलो. कारण तिच्यामध्ये काहीच कमी नाही. घरामध्ये घरकाम तिला सर्व गुण येते आणि शेवटी राजकुमारी आहे. सर्व काही मात्र तिला प्रत्येक काम जमते. तुम्ही कोणतं जरी काम सांगितलं ना तिला, तरी मात्र ती केल्याशिवाय राहणार नाही. कारण